सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यात केलेला एक छोटासा विष्णू यज्ञही आयुष्य बदलू शकतो असं शास्त्र सांगतं. पण या यज्ञाचं खरं रहस्य काय आहे आणि भगवान श्री विष्णूची कृपा मिळवण्यासाठी हा काळ इतका विशेष का मानला जातो, आज आपण जाणून घेणार आहोत. अधिक महिन्यातील विष्णू यज्ञाचे अद्भुत महत्त्व, त्यामागील पौराणिक कथा आणि हा यज्ञ केल्याने मिळणारे आध्यात्मिक लाभ. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास, भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असलेला पवित्र काळ. या महिन्यात केलेली पूजा अर्चना, जप, दान, विशेषतः विष्णू यज्ञ किंवा कोणी कोणी त्याला याग सुद्धा म्हणतात, विष्णू याग, अनेक पटीने फलदायी मानले जातं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की या काळात भक्तीने केलेले छोटेसं पुण्यकर्मही भक्ताच्या जीवनात मोठं परिवर्तन घडवू शकतं. अधिक महिन्यातील विष्णू यज्ञाचे विशेष महत्त्व हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या काळात केलेले यज्ञ, जप, दान, पूजा अर्चना अनेक पटीने फलदायी मानले जाते. जसे आपण दत्त यज्ञ करतो, नवचंडी याग करतो किंवा नवचंडी यज्ञ, त्याच प्रकारचे विष्णू याग आहे. दत्तात्रय याग पण असतं. अधिक महिन्यामध्ये विष्णू यज्ञाचं अत्यंत महत्त्व आहे. त्याचं काय महत्त्व आहे ते बघूयात आपण. अधिक महिना म्हणजे काय? पुरुषोत्तम मास, भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय महिना. या महिन्यात केलेला विष्णू यज्ञ जीवनातील दुःख, अडथळे, नकारात्मकता दूर करतो असं मानलं जातं. ह्या यागाचे काय काय फायदे आहेत किंवा ह्या विष्णू यज्ञाचे काय काय फायदे आहेत ते आपण बघूयात. घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. पापक्षालन होते असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. कुटुंबातील कलह कमी होतो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. कारण काय, विष्णू जिथं असतं तिथं लक्ष्मी असते, लक्ष्मी जिथं असते तिथं विष्णू असतो. म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी विष्णूचं जरी पूजा अर्चना केली तरी लक्ष्मीचं पूजा अर्चना केल्याचं आपल्याला फळ मिळतं आणि लक्ष्मीची पूजा अर्चना केलं तर विष्णूचं फळ मिळतं. म्हणजे दोन्ही आपल्याला एकमेकाला पूरक अशा पूजा आहेत आणि दोन्ही एकत्र आपण अधिक महिन्यामध्ये करतात आपण. कारण काय, विष्णू जिथं आहे तिथं लक्ष्मी असणार आणि लक्ष्मी जिथं आहे तिथं विष्णू असणारच. त्याच्यामुळे हे दोन्हीचे फळ मिळतं आपल्याला. लक्ष्मी अर्चनेचं पण फळ मिळतं आणि विष्णू अर्चनेचं पण फळ मिळतं. पुराणानुसार अधिक महिना इतर महिन्याकडून तिरस्कृत झाला होता, तेव्हा भगवान विष्णूने त्याला पुरुषोत्तम मास असं दिलं, म्हणजे स्वतःच नाव दिलेलं आहे आणि स्वीकारलं आणि दिलं पण त्याला. आणि त्याच्यामुळे काय, या महिन्यामध्ये केलेलं पुण्यकर्म अनेक पटीनं वाढून फळ मिळतं. विष्णू यज्ञात काय केलं जातं नेमकं की ओम नमो भगवते वासुदेव, ओम नमो भगवते वासुदेव मंत्र जप केला जातो. विष्णू सहस्रनाम, तुळशीला जल अर्पण करणं, हवन, आहुती, गीता वाचन, दान आणि अन्नदान केलं जातं. विष्णू यज्ञ म्हणजे फक्त अग्निहवन नाहीये, ते आहे भगवान विष्णूप्रती भक्ती आणि समर्पण व्यक्त करण्याचा पवित्र असा मार्ग आहे. या यज्ञामध्ये विष्णू मंत्राचा जप, तुळशी अर्पण, विष्णू सहस्रनाम पठण आणि हवन केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अत्यंत प्रभावशाली मानला आहे. असं म्हणतात, या मंत्राच्या जपाने मन शांत होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. अधिक महिन्यात विष्णू यज्ञ भक्तीने आणि शुद्ध मनाने केला जातो. जिथं केलं जातं तिथं त्या घरामध्ये सुख, शांती, सकारात्मक ऊर्जा नक्की असते. आता एखाद्या वेळेस आपल्याला वैदिक यज्ञ मोठा शक्य नसले, साध्या घरगुती पद्धतीने सुद्धा आपण हे यज्ञ करू शकतो. छोटे छोटे नियम पाहून कसं करावं विष्णू यज्ञ, तर सकाळी आपण स्नान करून स्वच्छ ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि धूत वस्त्र आपलं सोवळं नेसावं जे आहेत, आणि शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालावे त्या, आणि रांगोळी पूजेचा देवघर स्वच्छ करून तिथं स्वच्छ करून रांगोळी काढावी छानपैकी, आणि विष्णूची मूर्ती किंवा फोटो तिथं ठेवून त्याची स्थापना करावी, कलश स्थापना करावी. विष्णूला हळदी, कुंकू, फुलं, तुळशीपत्र अर्पण करावं. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा आणि संकल्प करावा. पहिल्यांदा कोणते आपण करायचं असलं तर संकल्प करावा. हातात पाणी, अक्षता आणि फुले घेऊन आपण म्हणावं की मी भक्तीने पुरुषोत्तम मासा श्री विष्णू यज्ञ करत आहे, असा आपण संकल्प करून ते पाणी तामण असतं तामणात सोडायचं.
त्याच्यानंतर हळदी, कुंकू, फुले, तुळशी नैवेद्य अर्पण करायचं, दुधाचा फळ, आणि त्याच्यानंतर आपण एक स्वीट पदार्थ करायचा. सर्वात जास्त म्हटला जाणारा हे मंत्र म्हणजे तोच असतो. कोणता? ओम नमो भगवते वासुदेव. हा मंत्र ध्रुव बाळाचा आहे. ती कथा आता सांगितलं तर व्हिडिओ मोठा होतो, पण हा ध्रुव बाळाने हा मंत्र जप केला होता. ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्रामुळे त्याला अढळपद मिळालेलं आहे. म्हणून त्याचं महत्त्व. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की अशक्य ही गोष्ट सुद्धा शक्य होते हे मंत्र जपल्यानंतर. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता वाचन केलं जातं. जर यज्ञ करायचा असेल तर हे आपण घरगुती पद्धतीनं करायचं. छोटा हवनकुंड मिळतं, त्या हवनकुंडात आपण घरगुती पद्धतीनं करायचं. त्याच्यासाठी काय लागतं? हवन करण्यासाठी तूप, समिधा, काळे तीळ आणि हवनाचे जे साहित्य असतं ते सगळं मिळतं बाजारामध्ये. आणि ते हवन प्रज्वलित करायचं आणि आपण ते एक हे टाकून स्वाहा म्हणून आहुती द्यायचा. आता ओम नमो नारायण स्वाहा, ओम नमो असं म्हणजे स्वाहा म्हणलं की ते यज्ञामध्ये टाकायचं. आणि शेवटी आपण विष्णूची आरती करायची. आणि अधिक महिना असल्यामुळे अधिक पुरुषोत्तम मासाची सुद्धा आरती करायची. त्याच्यानंतर अन्नदान, वस्त्रदान, गाईला चारा, गरजूंना मदत यांना महिन्यात असं विशेष असं महत्त्व झालं. हे खरं तर मोठा यज्ञ असतो, पण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण छोट्या नियम पाळून आपण घरगुती पद्धतीने सुद्धा करता येतो. ह्या यज्ञामध्ये गुरु किती असतात? तर एक गुरु सुद्धा करून हे बोलून करता येतं, किंवा 5 किंवा 3 किंवा 11, 21 त्याच्यापेक्षा अधिक असू ही विषम संख्या घ्यायची आणि त्याच्यामध्ये वाढीव असतं. समजा यथाशक्ती आपल्या परिस्थिती असली तर आपण 51, 108 असे गुरूंना बोलून ते करू शकतात. जर यथाशक्ती परिस्थिती नसेल तर एक गुरूंना बोलून आपण हे विष्णू यज्ञ केला तरी चालतो. गुरूंची संख्या मोठी असली तरी भक्ती नसल्या त्यांना विशेष अर्थ राहत नाही असंही धर्मग्रंथ म्हणतात. म्हणजे कसं आपल्या यथाशक्तीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे करायचं. म्हणजे आपलं जर भक्ती असली, आपण मनापासून जर केलं तर एक गुरु बोलून सुद्धा करू शकतो. आणि जर आपलं ऐपत असली किंवा परिस्थिती असली तर आपण 51, 108 गुरूंना बोलून सुद्धा हे यज्ञ करू शकतो. अधिक महिन्यातील विष्णू यज्ञ हे केवळ एक धार्मिक कर्म नाही, ते आहे भगवान श्री विष्णूशी जोडणारी भक्तीची पवित्र साधना आहे. विष्णू यज्ञ म्हणजे फक्त अग्निहवन नाही, ते आहे भगवान विष्णूच्या चरणी संपूर्ण समर्पण व्यक्त करण्याचा एक पवित्र असा मार्ग आहे. जेव्हा भक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करतो तेव्हा त्याच्या मनातील भीती, चिंता, दुःख हळूहळू दूर होतात असं मानलं जातं. आणि आपण जर डोळे झाकून आपण मन एकाग्र करून आपण हा जर मंत्र म्हणला ओम नमो भगवते वासुदेवाय, इतका पॉवरफुल मंत्र आहे की आपल्याला ज्या अडचणी असतात जीवनामध्ये त्या अडचणीचं सुद्धा नष्ट होतात. आणि महत्त्वाचं मला सांगावंसं वाटतं की आपलं म्हणजे परिस्थितीमध्ये बदल तर नक्की होतो, पण एक मात्र गोष्ट नक्की होते की आपल्याला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती मात्र या जपाने या मंत्राने नक्की येते. म्हणजे विल पॉवर वाढते आपली. पुराणामध्ये या अधिक महिन्याचे विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे, कारण स्वतः भगवान विष्णूने या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून गौरव केला आहे. म्हणून या काळात केलेले विष्णू पूजन, तुळशी अर्पण, दान, अन्नदान, यज्ञ, विष्णू यज्ञ अत्यंत पुण्यदायी असं मानलेलं आहे. पुरुषोत्तम मासातील विष्णू यज्ञ हा फक्त विधी नाही, तो आहे भक्ताच्या मनाला भगवान श्री विष्णूशी जोडणारा पवित्र भक्ती मार्ग मानला जातो. जय श्री विष्णू, जय श्री हरी. श्री पुरुषोत्तम भगवानाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. नतमस्तक.